उल्हासनगर प्रभाग क्रमांक 19 ब मध्ये चिन्हावरून गोंधळ पाहायला मिळाला। उमेदवाराला भाजपची कमळ निशाणी देण्यात आली, मात्र भाजप म्हणतोय तो आमचा अधिकृत उमेदवारच नाहीये। अपक्ष उमेदवाराला भाजपने पुरस्कृत केलाय। उल्हासनगर भाजपातील सावळा गोंधळ त्यामुळे चव्हाट्यावर आला। बाय मिस्टेक बी फार्म पूर्व मंडल अध्यक्ष बंटी कुर्सीजा को दिया गया था। बाद में हमने उनसे संपर्क करने की कोशिश की, लेकिन उन्होंने अपना मोबाइल स्विच ऑफ कर दिया और बी फार्म रिटर्निंग ऑफिसर के पास जमा कर दिया। इसके बाद हमने उनको ये निर्देश दिया कि आप अपना एक स्टेटमेंट जाहिर करें और कहें कि मैं भारतीय जनता पार्टी का ऑफिशियल कैंडिडेट नहीं हूं और ऑफिशियल कैंडिडेट जो है ये जिसको पाठिंगा है, हाँ, कोमल दिनेश लहरानी, उनको आप पाठिंबा जाहिर करो और उनके साथ मिलकर आप काम करो। मंडल अध्यक्ष का जिम्मेदारी उन्होंने अभी स्वीकार किया है। हमें जैसे भाजपा की तरफ से बी फॉर्म दिया गया और हम उम्मीदवार के तौर पे 19 ब में उतर गए। हमारा कंफर्म हो गया बीजेपी की तरफ से। जो अपना पक्ष छोड़ के आज टिकट नहीं मिली, दूसरे पक्षों में जाना ये वो, मैं आज भी पहले भी भारतीय जनता पार्टी से शुरुआत की थी, आज भी भारतीय जनता पार्टी का सिंबल भी हमको मिला है और हम 100% अपनी विजय लाएंगे। तर उमेदवारी डावललेल्या इच्छुकांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली आहे। आमदार आणि शहराध्यक्षावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, डावललेल्या इच्छुकांनी बावनकुळेंकडे तक्रार केली आहे। पक्षाची अधिकृत यादी बदलल्याचा आरोप। अरे एक बैठक आहे म्हणे, आम्ही चंद्रशेखरजी बावनकुळे यांना भेटून आमची उमेदवारी जी काढण्यात आली आहे 17 लोकांची, त्या आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या स्वाक्षरीने ते अधिकृत यादी आली होती। या विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष सुभाष कासमगोटवार यांनी परस्पर आमचे नाव 17 लोकांचे नाव काढून त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण करून आमचे जे एबी फॉर्म आहे दुसऱ्यांना विकण्यात आले आहे। त्या संदर्भात आम्ही चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं की प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिलं की आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष सुभाष कासमगोटवार यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा। तर मुंबईत भाजपचा प्रचार आहे। आमदार अमित साटम यांनी जुहू बीचवर प्रचार केलाय। मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी अमित साटम यांनी संवाद साधलेला आहे। तो देखे लो, हाँ तो 10 मिनट बैठ सकते हैं ना। काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। निवडणुकांसाठी 5 राज्यांमध्ये स्क्रीनिंग कमिटी आहे। प्रियंका गांधी यांचा या समितीत समावेश आहे। आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या प्रमुखपदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पहिल्यांदाच राज्य स्क्रीनिंग कमिटीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। काँग्रेसने 5 राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी स्क्रीनिंग कमिटी स्थापन केली आहे। प्रियंका गांधी यांचा या समितीत समावेश करण्यात आलाय। त्यांना आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले। काँग्रेस संघटनेतील प्रियंका गांधींची ही पहिलीच मोठी जबाबदारी आहे। प्रियंका गांधी यांना राज्य स्क्रीनिंग कमिटीची जबाबदारी सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।